हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 6 प्रॅक्टिस सेट 5. यामध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे ॲडिशन. बट इथे आता सिंपल ॲडिशन दिलेली नाही, इथे काही साइन्स आपल्याला दिलेले आहे. सो ही ॲडिशन कशी करायची, तर त्यासाठी इथे छोटेसे आपल्याला रूल्स लक्षात ठेवायचे आहे आणि हे रूल्स लक्षात ठेवणे खूप सोपं आहे. तर कसं लक्षात ठेवायचे आहे बघा, इथे एक नंबर आहे 8. या नंबरला कोणत्याही प्रकारचं साइन नाही, म्हणजे काय असतो प्लस कन्सिडर करायचं. ज्या नंबरला कोणतेही साइन नाही तो नंबर प्लस कन्सिडर करायचा असतो. म्हणजे हा 8 प्लस आहे, 6ला पण साइन नाही, सो 6 पण प्लस आहे, म्हणून आपण सिम्पली याची ॲडिशन करू शकतो इथे. सो फर्स्ट आन्सर काय येणार, फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर इथे 6 + 8 14. सो सिम्पली इथे 14 येणार. बट आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये इथे 9 + -3 दिलेला आहे. 9ला कोणतेही साइन नाही, म्हणजे काय कन्सिडर करायचं आहे, प्लस आहे. ओके, आणि इथे -3 आहे. मग इथे काय करायचं आता, तर इथे बघा रूल्स दिलेले आहे काही लिहून. जर एका नंबरला प्लस साइन आहे आणि अदर नंबरला मायनस साइन आहे तर काय करायचं. सो या रूलमध्ये बघा, इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. सपोज कन्सिडर करा इथे 9 आहे आणि इथे 3 आहे असं कन्सिडर केलं, तर इथे आपल्याला काय करायचं सांगितलेलं आहे, मायनस. एका नंबरला प्लस आहे, दुसऱ्या नंबरला मायनस साइन आहे, तर आपल्याला तिथे मायनस करायची असते. सो इथे 9 - 3 करायचं आहे. ओके, 9 - 3 येणार आहे 6. आणि हे लक्षात ठेवायचं आहे की ग्रेटर डिजिटचं साइन ऑलवेज आन्सरला जात असते. इथे ग्रेटर डिजिट कोण आहे, 9 आहे, म्हणून इथे आन्सर काय येणार, +6 येणार. सो +6 आपण राईट केलं ना तरीही चालेल, किंवा सिम्पली 6 राईट करून ठेवलं तरीही नो प्रॉब्लेम. नेक्स्ट आहे थर्ड नंबर एक्झाम्पल, +5 + -6. ॲज इट इज सेकंड नंबर एक्झाम्पल सारखंच आहे. प्लस आहे, प्लस आणि मायनस. एका नंबरला साइन प्लस, अदर नंबरला मायनस आहे. प्लस मायनस असली तर इथे ऑलवेज मायनस करायची असते, म्हणजे 6 - 5 1. आणि ग्रेटर डिजिट कोण आहे, यामध्ये ग्रेटर डिजिट 6 आहे. 6ला मायनस साइन आहे, म्हणून आन्सरला पण मायनस साइन द्यायचा आहे. ओके, नेक्स्ट आहे -7 + 2. 1 डिजिटला मायनस साइन आहे, अदर डिजिट हा प्लस कन्सिडर करायचा. या डिजिटला कोणतेही साइन नाही तर प्लस कन्सिडर करू, मायनस आणि प्लस. सो इथे मायनस आणि प्लस आहे रूलमध्ये. मायनस आणि प्लस मायनस करायची असते, तर 7 - 2 5 येणार. आणि ग्रेटर डिजिट यामध्ये 7 आहे, तर ग्रेटर डिजिटचं साइन आपण आन्सरला देणार, म्हणजे आन्सर येणार -5. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 5, -8 आणि 0. -8 आणि 0 आहे, तर मायनस प्लस काय होणार इथे, मायनस प्लस मायनस. तसंही 8 म्हणून आपण 0 मायनस केला तर ऑब्व्हियसली 8च येणार आहे ना, आणि ग्रेटर डिजिट 8 आहे म्हणून -8. ओके, नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 6, -5 + -2. एका नंबरला मायनस साइन आहे, अदर नंबरला पण मायनस साइन आहे. सो यामध्ये मायनस मायनस प्लस करायची आहे. सो ह्या डिजिटची आपल्याला इथे प्लस करायची असते. 5 + 2 7. आणि यामध्ये ग्रेटर डिजिट कोण आहे, 5 आहे, सो आन्सरला मायनस साइन. ओके, आता हे रूल्स लक्षात कसे ठेवायचे, इझी मेथड सांगते तुम्हाला. बघा, हे रूल्स आपल्याला कन्फ्यूज करणारे आहे छोटे पण खूप कन्फ्यूज करतात. तर कसं लक्षात ठेवायचं बघा, जेव्हा डिजिटला सेम साइन असतील, प्लस प्लस किंवा मायनस मायनस, तेव्हा तिथे प्लस करून घ्यायची आहे. ठीक आहे, आणि जेव्हा डिजिटला डिफरंट साइन असतील, मायनस प्लस किंवा प्लस मायनस असे डिफरंट साइन आले तर तिथे मायनस करून घ्यायची. ठीक आहे, सेम साइन प्लस करायचे आहे, डिजिटला डिफरंट साइन आले मायनस करायची आहे, आणि जे आन्सर येणार त्या आन्सरला ग्रेटर डिजिटचं साइन द्यायचं आहे. ओके, खूप इझी आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे, कंप्लीट द टेबल गिव्हन बिलो. हा टेबल कंप्लीट करायचा आहे, लक्ष देऊन बघायचं आहे तुम्हाला. खूप इझी आहे, फक्त यामध्ये आपल्याला साइनचे रूल्स यूज करायचे आहे. ठीक आहे, ज्या प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघितले, सेम ॲज इट इज. सो इथे बघा, कॉर्नरला इथे प्लस दिलेली आहे, म्हणजे सर्व एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्लस घ्यायची आहे, हे लक्षात ठेवायचं. जर इथे आपल्याला मायनस साइन दिलेलं असेल तर सर्व एक्झाम्पलसाठी मायनस साइन घ्यायचं. ठीक आहे, सो फर्स्ट आपल्याला एक्झाम्पल इथे राईट करून दिलेलं आहे. तर हे कसं घेतलेलं आहे, इथे बघा या रोमध्ये -2 6 0 -4 दिलेले आहे नंबर्स, आणि इथे 8 4 -3 -5 दिलेले आहे. हे नंबर यूज करून टेबल कंप्लीट करायचा. तर बघा इथे -2 आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल -2 घेतलेला आहे.
आणि इथे 8 घेतलेला आहे. -2 हा प्लस इथे घेतलेला आहे, हा 8 इथे घेतलेला आहे. आता इथे एक इक्वेशन तयार झालेलं आहे. हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं. इथे मायनस आहे, इथे 8 प्लस आहे. मायनस प्लस मायनस करायची आहे. सो मायनस प्लस मायनस होणार, तर 8 - 2 6 आला. आणि प्लस साईन का आलं? बिकॉज ग्रेटर डिजिट 8 आहे, 8ला प्लस साईन आहे, म्हणून आन्सरला पण प्लस साईन आलेला आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट बघा, इथे आता आपल्याला ह्या कॉलममध्ये राईट करायचं आहे ना, तर काय करायचं, ह्या कॉलममध्ये 6 घ्यायचा आणि इथे प्लस घ्यायचा आणि ह्या कॉलममध्ये 8 घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला अरेंजमेंट करायची. कसं घेतलेलं आहे बघा, इथे 6 प्लस घेतलेला आहे आणि इथे 8, आणि आन्सर काय येणार आहे? मग आन्सर येणार आहे प्लस, बिकॉज इथे बघा प्लस हा 6 आहे, प्लस हा 8 आहे. प्लस प्लस काय येणार? ॲडिशन. जेव्हा सेम साईन असेल तेव्हा ॲडिशन करायची. सो 6 + 8 14. ओके. नेक्स्ट आहे इथे घ्यायचा आहे 0 प्लस आणि इथे वरचा घ्यायचा 8. 0 + 8 येणार. ओके. नेक्स्ट आहे इथे -4 -4 लिहिला, प्लस केला आणि हा 8 घ्यायचा इथे. ओके. आता बघा इथे मायनस साईन आहे, 8 हा प्लसमध्ये आहे. मायनस आणि प्लस हे डिफरंट साईन आहे ना. सो आता आपण क्वेश्चन फर्स्टमध्ये बघितलेला आहे, जेव्हा डिफरंट साईन असणार तेव्हा मायनस करायची. सो मायनस प्लस डिफरंट साईन आहे, मायनस करू. 8 - 4 8 - 4 येणार आहे 4. आणि ग्रेटर डिजिटचं साईन द्यायचं आन्सरला. सो ग्रेटर डिजिट 8 आहे, सो इथे प्लसच राहणार आहे. ठीक आहे. सो आता या 8चा रूल इथे संपला. इथे 8चे आपण पूर्ण इक्वेशन तयार केलेले आहे. आता आपल्याला 4चे इक्वेशन तयार करायचे आहे, हे नंबर्स इथे घेऊन. ठीक आहे. सो बघा आता हा नंबर कुठे येणार? इथे फर्स्ट ऑफ ऑल -2, बिकॉज आपण हा रो सॉल्व्ह करत आहे. इथे -2 प्लस घ्यायचा आहे, बिकॉज कॉर्नरला प्लस आहे, आणि हा 4 आता आपल्याला ह्या सर्व इक्वेशनमध्ये घ्यायचा. ठीक आहे. आणि इथे सॉल्व्ह करायचा. इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, डिफरंट डिजिट आहे. मायनस प्लस मायनस येत असते ऑलवेज. 4 - 2 2, आणि ग्रेटर डिजिट 4 आहे, म्हणून इथे आन्सर पण प्लसमध्येच येणार आहे, बिकॉज 4ला प्लस साईन आहे. नेक्स्ट आता हा 6 घ्यायचा आहे आपल्याला इथे प्लस, आणि हा 4 घ्यायचा इथे. बघा दोन्हीही साईन हे प्लसमध्ये आहे, तर ऑलवेज ॲडिशनच करायची. 6 + 4 10, आणि साईन तर हे प्लसमध्येच येणार आहे. नेक्स्ट आता हा 0 घ्यायचा इथे प्लस, आणि हा 4 घ्यायचा इथे. 0 + 4 4. नेक्स्ट हा -4 घ्यायचा, हा प्लस इथे राईट केला, आणि हा 4 आपण इथे राईट केला. आता बघा इथे मायनस साईन आहे, या 4ला प्लस आहे. सो डिफरंट साईन आहे ना. डिफरंट साईन असल्यास आपल्याला मायनस करायची. 4 - 4 0. ठीक आहे. आणि 0ला आपण कोणतेही साईन द्यायचं नसते. नेक्स्ट आता इथे हा आपण कॉलम सॉल्व्ह करणार आहे. सो इथे हा 4चा रोल पण संपला, कारण 4 हा आपण ह्या कॉलममध्येच राईट करू शकतो. नेक्स्ट आता आपल्याला -3चे इक्वेशन तयार करायचे आहे. तर काय करायचं, हा -2 घ्यायचा इथे प्लस हा -3, आणि असं ब्रॅकेटमध्ये छान राईट करायचं आहे. मायनस नंबर असेल ना तर ब्रॅकेटमध्ये राईट करू आपण. आणि आता या 2ला मायनस साईन आहे, ह्या 3ला मायनस साईन आहे, तर दोन्हीही साईन सेम आहे. मायनस मायनस सेम साईन आहे, सेम साईन असली तर प्लस करायचं आहे. 2 + 3 5 येणार आहे, आणि ग्रेटर डिजिट 3 आहे, 3ला मायनस साईन आहे, म्हणून इथे मायनस साईन राईट केलं. ओके. नेक्स्ट आहे इथे 6 घ्यायचा आहे प्लस, आणि हा -3. आता आपण जे पण काही राईट करणार ना इथे, तर हे -3च येणार आहे, बिकॉज हा -3चा कॉलम आहे. सो इथे 6ला प्लस साईन आहे, 3ला मायनस साईन. प्लस मायनस मायनस होणार, कारण डिफरंट डिजिट आहे, डिफरंट साईन आहे. डिफरंट साईन असेल तर मायनस करायची. 6 - 3 इथे 3 येणार, आणि इथे 6ला प्लस साईन आहे. 6 हा ग्रेटर डिजिट आहे, 6ला प्लस साईन आहे, सो आन्सरला पण प्लस साईन येणार. ओके. नेक्स्ट आहे इथे 0 प्लस -3. सो बघा आता इथे 0 आहे, 3 आहे, तर यांची आपण ॲडिशन केली किंवा सबट्रॅक्शन केली तरीही काय येणार? 3च येणार आहे. सबट्रॅक्शन केली तरी 3 येणार आहे. ग्रेटर डिजिट 3 आहे, 3ला मायनस साईन आहे, मायनस साईन दिला. ओके.
नेक्स्ट आता इथे -4 घेऊन घ्यायचा आहे, प्लस हा -3. बघा 4ला मायनस साईन, 3ला मायनस साईन, मायनस मायनस सेम साईन आहे. सेम साईन असले तर ॲडिशन करायची. 4 + 3 7. ग्रेटर डिजिट हा 4 आहे, 4ला मायनस साईन आहे म्हणून ते -7 आन्सर येणार. ओके. नेक्स्ट आता हा -5चा कॉलम आपल्याला घ्यायचा आहे. -3चा रोल इथे संपला. -5चा कॉलम आपल्याला सॉल्व करायचा. तर इथे पूर्ण -5 घेणार आहे आपण आणि हे नंबर्स इथे घ्यायचे आहे जे आपल्याला या कॉलममध्ये दिलेले आहे. ठीक आहे. हा -2 इथे घेऊ, प्लस -5 मायनस मायनस सेम साईन असली तर प्लस करायचं. 2 + 5 7. ग्रेटर डिजिट कोण आहे? 5. 5ला मायनस साईन आहे म्हणून इथे आन्सरला मायनस साईन येणार. ठीक आहे. नेक्स्ट आता इथे हा 6 राहिला, 6 घेतला, प्लस -5 घ्यायचा आहे. हा -5 घेतला आपण इथे. बघा इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, डिफरंट साईन आहे. डिफरंट साईन असली तर काय करायचं? मायनस करायची. 6 - 5 1 आणि ग्रेटर डिजिट हा 6 आहे, 6ला प्लस साईन आहे, आन्सरला प्लस साईन येणार म्हणून आन्सर फक्त इथे 1 राईट करू. नेक्स्ट आता इथे 0 घेतला, हा 0 इथे राईट केला मी, प्लस हा -5 इथे राईट करू. बघा 0 - 5, सो इथे मायनस करायची आहे तर ऑब्विसली 5 येणार आहे. ग्रेटर डिजिट 5 आहे, -5 येणार आहे. ठीक आहे. सो इथे -4, हा -4 आपण इथे राईट केलेला आहे. -4 प्लस -5 मायनस सेम साईन आहे, मायनस मायनस प्लस करायची आहे. सेम साईन असल्यास प्लस करायची, डिफरंट साईन असल्यास मायनस करायची. सो 4 - 5 इथे प्लस होईल आणि 9 नंबर येणार. आणि ग्रेटर डिजिट 5 आहे, 5ला मायनस साईन आहे, सो इथे काय येणार आहे? मायनस नंबर येणार आहे. आहे की नाही इझी? फक्त रूल्स लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. सेम साईन असली तर प्लस करायचे, डिफरंट साईन असेल डिजिटला तर मायनस करायची. ठीक आहे. सो डिअर स्टुडंट्स, इथे प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. समजला असेल प्रॅक्टिस सेट नीट? तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.